नमस्कार मित्रांनो, जय मराठी या यूट्यूब चॅनलला मी राहुल महाजन आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आहोत धुळे शहरात आणि धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये येथे आज आपण आलेलो आहोत. आणि येण्याचं प्रयोजन असं की सगळ्यात आगळा वेगळा असा कार्यक्रम आज आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. कार्यक्रम असा आहे की इथल्या कर्तव्यदक्ष नगरसेविका भारतीताई माळी यांनी लहान मुलांसाठी अतिशय सुंदर अशी खेळणी या इथं उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि विशेष म्हणजे या बालोद्यानाचं उद्घाटन त्यांनी कुठल्याही राजकीय नेत्याकडनं न करता लहान मुलांसाठी खेळणे आहेत आणि म्हणूनच त्यांच्या लहान मुलांच्या शुभ हस्ते त्यांनी या खेळण्याच्या बालोद्यानाचं उद्घाटन त्यांनी केलेले आहे. आणि धुळे शहरातलेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातला हा एकमेव असा वेगळा उपक्रम आहे की जिथून लहान मुलांच्या हातून उद्घाटन करून घेतलं जातं. लहान मुलं हे आपल्या देशाचे भविष्य समजले जातात आणि तो हा असा वेगळा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात मला पहिल्यांदाच पाहायला मिळालेला आहे. आणि म्हणून हा कार्यक्रमासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. थोड्याच वेळात आपण पाहू की आणि लहान लहान जी मुलं आहेत त्यांच्या हातून इथलं उद्घाटन होणार आहे. आणि त्यानंतर आपण ताईंनाही भेटणार आहोत आणि त्या नागरिकांच्या मनात काय आहे ते आपण आता जाणून घेऊया.
माझे नाव आहे अनघा अतुल कुलकर्णी. सर्वप्रथम तर बांधवांचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी एवढा छान उपक्रम मुलांसाठी राबवलाय. तर आपल्या कॉलनीमध्ये अजिबात हे काही नव्हतं. आम्हाला सप्तशृंगी कॉलनीत जावं लागायचं, पण इथे हे सुरू झाल्यामुळे मुलांची तर मजा आहेच, पण पालकांची पण मजा आहे. त्यामुळे तुमचं विशेष अभिनंदन आणि असंच काहीतरी छान तुम्ही अजून काम करा ही आशा आहे आम्हाला. थँक्यू. भेटणार आहोत आणि धुळ्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात असा एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. आपण बघतो की सर्व मुलं अतिशय आनंदाने खेळण्याचा आनंद घेत आहेत आणि त्या सर्व मुलांना हा जो आनंद आहे तो ताईंमुळेच मिळालेला आहे. या परिसराला एक जिवंतपणा आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काय होतं इथं पूर्वी आणि काय आता बदल झालेला आहे. आधी इथं पूर्ण असा उखाड पडलेला हा ओपन प्लेस होता. अच्छा. तर मला असं वाटलं की एवढा मोठा ओपन प्लेस आहे आपला महानगरपालिकेला, तर याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट केली पाहिजे. म्हणून मग एक असं संकल्पना सुचली मनामध्ये की आपण आधी इथं ट्रॅक बनवला पाहिजे, कंपाऊंड झालं पाहिजे, परत त्याच्यानंतर ओपन जिम आपण केली पाहिजे. एवढा छान प्लेस आहे, सेंट्रल प्लेस आहे, सगळ्यांना नागरिकांना येण्या जाण्यासाठी सोयीचं पण आहे. महिलाही वेळ रात्री कधीही येऊ शकतात, महिलांनाही कसली भीती नाही. एक सेफ एरिया म्हणून हा एरिया आमचा ओळखला जातो. आणि मग मला एक कल्पना सुचली, म्हणून मग मला वाटलं की हे मी काम केलं पाहिजे. म्हणून मग हे काम मी हाती घेतलं. तर धुळे शहरामध्ये मला असं वाटतं की डबल युनिटचं जर ओपन जिमचं जर साहित्य जर बघाल तर मला असं वाटतं की ते फक्त आपल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये असेल आणि आहे. तर याच्यामध्ये डबल युनिटचं आपण घेण्याचं कारण असं आहे की एका युनिटमध्ये एक अशी संकल्पना होती. त्याचबरोबर युनिट टाकल्यानंतर असं प्रचंड अशी गर्दी ह्या ओपन जिम साठी सगळे नागरिक यायला लागले. त्यांनी याचा उपयोग त्यांच्या शारीरिक याच्यासाठी घेतला. मला याचा मनस्वी आनंद आहे. पण अजून याच्यामध्ये लाईट नव्हते. हे महानगरपालिकेच्या माध्यमातून माझा स्वतःचा नगरसेवक निधी होता, त्या निधीच्या माध्यमातून लाईट लावले, पूर्ण ट्रॅक झाला, लाईट लावले, ओपन जिमचे 2 युनिट लावले. आणि आताच नवीन वर्षाला 2023ला मला एक संकल्पना सुचली की आपण लहान मुलं बच्चे कंपनी खूप येतात, तर मोठे युनिटला ते टंगवत असतात, तर त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असेल त्या आनंदापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही. म्हणून मग एक संकल्पना सुचली आणि मग त्या संकल्पनेतनं लहान मुलांसाठी घसरगुंडी असेल, चिंचा असेल, झोके असतील, बदक असतील, असं एक छोटंसं युनिट का असे ना ते मुलांसाठी उपलब्ध करून दिलं. आणि विशेष करून म्हणजे मला असं वाटलं की आपणच उद्घाटन न करता हे लहान आहेत मुलं, यांच्याच हातून आपण पीक कापून त्यांच्या हातूनच उद्घाटन केलं पाहिजे. तर तो एक वेगळा असा आनंद मनाला येतो आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. म्हणून ही एक संकल्पना डोक्यात आली, ती रुजवली, ती प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये आणून दिली. तर याचा खूप मला आनंद होतो की मी माझ्या हातून का होईना एक चांगलं काम मी करते, याचा मनस्वी आनंद मला आहे. याच्या पुढे माझे असे बरेचसे कामं प्रस्तावित आहेत, तेही कामं होतील, एवढे 1-2 महिन्यात सुरू होतील आणि तेही नागरिकांना एक भेट म्हणून आम्ही देणार. खरोखर काही एक आनंदाची गोष्ट आहे की असा धुळ्यातला नव्हे तर मी तो पहिल्यांदा असा महाराष्ट्रातला कार्यक्रम बघितला आहे की कुठल्याही राजकीय नेत्याला नव्हे तर छोट्या छोट्या बालगोपालांना बोलवून तुम्ही हा उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि हा चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रम प्रत्येक शहरात राबवला जावा आणि हा लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सतत फुलत राहावा, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि लहान मुलांच्या वतीने खरोखर मी आपले आभार पण मानतो. आणि ही अतिशय कौतुकास्पद अशी गोष्ट आहे की ज्या परिसराला की आपण म्हणताय की इथं पहिले काही नव्हतं, त्या परिसरात पूर्ण पेवर ब्लॉक टाकणे, लाईट लावणे आणि त्यानंतर लहान मुलांसाठी खेळणे आणणे, म्हणजे याचा अर्थ वयोवृद्धांपासून ते लहानांपर्यंत सर्वांसाठी एक चांगली जागा, बेंच टाकले, ही एक चांगला उपक्रम आहे आणि खरोखर यासाठी आपलं कौतुक झालं पाहिजे. धन्यवाद. तर त्यानंतर आपल्या सोबत आहेत आता जयश्री महाजन, यांना देखील विचारतो की काय आहे काय आहे काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, माझे नाव जयश्री महाजन.
आमच्या भारतीताई या अत्यंत जागृत अशा नगरसेविका आहेत. त्यांनी या प्रभागात अनेक प्रकारची कामं केली. वयोवृद्धांपासून तर लहानांपर्यंतचा प्रत्येकाचा विचार करून त्यांनी कामाला महत्त्व दिलं आणि नियोजनबद्ध असं त्यांची कामाची पद्धत आहे. त्या कामात त्यांनी लहान मुलांसाठी खेळणी आणली, वयोवृद्धांसाठी ठिकठिकाणी बाग टाकले बसण्यासाठी आणि त्याच पद्धतीने ट्रॅकचं काम केलं. प्रत्येक ठिकाणी डबल युनिटचं काम त्यांनी केलेलं आहे आणि एक अत्यंत जागरूक, नियोजनबद्ध आणि कामाची प्रत्येक पद्धत एकदम व्यवस्थित आहे. प्रत्येक काम त्यांचं अप टू डेट असतं आणि आता त्यांची कामं खूप चांगल्या पद्धतीने चालू आहेत. रस्त्यांची कामं असो, गटारींची असो, प्रत्येक विभागात जाऊन लाईटांची वगैरे सोय केली जाते. आमची तर अशी इच्छा आहे की पुढच्या पंचवार्षिकला आमच्या भारतीताई नगरसेविका म्हणून निवडून येतील. तर अशा पद्धतीने आमचा नेहमी त्यांना सपोर्ट राहील.